नमस्कार ताईंनो भावांनो. महिलाची सुरक्षा ही कायम आहे का? महिलांना खरंच सुरक्षा आहेत का? खरंच काही महिला सुरक्षेच्या पद्धतीने राहतात का? किंवा काही महिलांची चूक पण असू शकते का? असे भरपूर काही प्रश्न आहेत. एक घटना अशी घडलेली आहे की जिथे न्याय मागायला जातो त्याच वकील साहेबांनी त्यांचा जो पक्षकार, महिला पक्षकार, तिच्यावरच अन्याय अत्याचार केला, तिच्यावरच लैंगिक शोषण केलं. आता ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे आणि ही सिडको पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली आहे. आता नेमकी ही घटना काय आहे तर सविस्तरपणे आपण याच्यावर ही माहिती सांगणार आहोत. परंतु त्या पहिले आपलं या प्रसार मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ह्या घटनेचे महत्त्वाचे मुद्दे आपण पहिले बघणार आहोत. त्यानुसार मग या मुद्द्यानुसार आपण जी काही घटना घडली ती सविस्तरपणे सांगणार आहोत. पण त्यापूर्वी सांगायचं म्हणजे की तुम्ही ही चॅनल प्रसार मराठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या चॅनलवर नेहमी अशाच पद्धतीच्या एक घटना तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर माझे चॅनल नवीन असल्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासाठी काही महत्त्वाच्या काही व्यक्तींनी नावे दिलेली आहेत. तर ते नावे यासाठी की त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचे सदस्य झाले. अमोल, दुसरं नाव आहे प्रियंका, तिसरं नाव येते स्वामीनाथ गायकवाड, चौथं नाव आहे निशा मगरी, पाचवं नाव आहे सुनील जाधव, सहावं नाव आहे अमिषा. तर यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चला आता कहाणीला सुरुवात करतो. कहाणीचे महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की एका वकिलानं पदाचा गैरफायदा घेतलेला आहे आणि त्या वकिलाच्या गैरफायद्याचा त्यांना असा उपयोग केला की आलेला त्यांचा जो पक्षिक आहे, त्यांचा जो अशील आहे, तर त्या अशिलाचेच त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. म्हणजे त्यांचे जे पक्षकार आहे, महिला पक्षकार, तिचा गैरफायदा घेतलेला आहे, तिचे लैंगिक शोषण केलेले आहे. दुसरा मुद्दा येतो, या आरोपीने महिलेस दोनदा गर्भपात केला. तिसरा मुद्दा आहे, आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध केले तसेच मानसिक छळ केला. चौथा मुद्दा आहे, लग्नाचे खोटे आमिष दाखवून या आरोपीने महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये काही दिवस काढले आणि तिचा लैंगिक अत्याचार केला. या अशा पद्धतीचे हे मुद्दे आहेत भावांनो ताईंनो. ही घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये सिडको परिसरात घडली. बरोबर 2 मार्च रोजी ही महिला वकिलाकडे गेली होती कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी. तर यांची जे वकील साहेबाचं नाव आहे महेंद्र. तर महेंद्र नैनाव यांचं जवळपास 34 वर्ष आहे. ही जी महिला या आरोपीकडे गेली होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्व काही सहकार्य भेटून जाईल, तुमची काही शंका वगैरे ते तुम्ही आपण कोर्टामध्ये पेश करणार आहोत आणि कोर्ट ज्याच्यावर जे काही प्रक्रिया होतील त्या पद्धतीने तुम्हाला न्याय भेटणार आहे, असं या वकील साहेबांनी महिलेला सांगितलं होतं. त्यामुळे यांची 2 मार्च रोजी एकमेकांसोबत म्हणजे ज्यावेळी चर्चा झाली ती यांची तिथून थोडी ओळख झाली होती. म्हणजे या वकील साहेबांनी आरोपीने महिलेसोबत 2 मार्च रोजी जसे यांच्याकडं जी महिला तक्रार घेऊन आली होती त्यावेळेस यांची ओळख झाली होती. यांचं ओळखीचे रूपांतर हळूहळू आता प्रेमात झालं. ते कशा पद्धतीचे मी पुढे सांगतच आहे. तर या महिलेचं 2018 वर्षी लग्न झालं होतं. महिलेचे जन्मदिन आहे 27 वर्ष आणि 2018 वर्षी लग्न झाल्याच्या नंतर आता या महिलेला जवळपास 6 वर्षाचा आज रोजी 6 वर्षाचा मुलगा आहे. तर 2018 मध्ये लग्न झालं आणि या त्यांच्या पती पत्नीचा काहीतरी वाद वगैरे होत राहिला आणि त्या वादामुळे ही महिला पतीपासून दूर राहत होती. ही महिला टीव्ही सेंटर येथे एका हॉस्टेलमध्ये राहत होती. म्हणजे जो मुलगा होता तो गावाकडे होता, त्यांच्या फॅमिलीकडे होता, जे आई बाबा आहे त्यांच्याकडे होता आणि ही महिला एकटीच हॉस्टेलकडे राहत होती. नंतर या महिलेनं जसं 2 मार्च रोजी तिची जी तक्रार आहे ती कोर्टामध्ये दाखल केली आणि कोर्टामध्ये दाखल केल्याच्या नंतर मग याला तिथून पुढे आता जे काही हिला न्याय होता तो हिला न्याय मागवायचा होता. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे भावांनो ताईंनो, कोणीही जर कोणावर एखादी आपत्ती आली तर ते कोर्टाची पायरीकडं जरूर चढतं. कारण ते काय हतबल झालेला असतो व्यक्ती, त्याला समजत नाही हो पुढे काय करायचं. त्यामुळं अशा वेळेस महिला असो पुरुष असो कोर्टाकडे येतात. परंतु कोर्टामध्ये तुम्हाला माहिती आहे कोर्टामध्ये एकदमच न्याय भेटतो असं नाही. कोर्टामध्ये जे कोर्टाच्या पायऱ्या आहेत त्या पद्धतीने चढावं लागतात. जसे की त्याच्यावर प्रक्रिया होऊन जाते, अभ्यास होतो. त्यासाठी आपल्याला वकील साहेबासोबतच आपलं जे म्हणणं आहे ते मांडावं लागतं. वकील साहेब
या आपली जी प्रकरण ते कोर्टापर्यंत घेऊन जातात. आणि त्यानंतर त्या कोर्टात ज्यावेळेस प्रकरण झालं त्यावेळेस मग त्या केसेसची संपूर्णपणे शहानिशा होती, पुरावे लागतात. पुराव्याच्या आधारावर जे काही न्यायाधीश आहेत त्या पद्धतीने जे कोर्ट आहे ते कोर्ट म्हणजे त्या केसेसचा निकाल देतात. अशा पद्धतीची ही स्टेप होऊन जाते. आता पण असं आता प्रत्येकाला वाटत नाही की कोर्टात जाऊ. काही भरपूर असं लोकांना वाटतं की हे प्रकरण कोर्टामध्ये गेल्यापेक्षा पहिले ते एक छोटीशी बैठक घ्यावी आणि बैठकीच्या माध्यमातून ते प्रकरण तिथेच मिटावं असं भरपूर लोकांना वाटतं. परंतु कधी कधी काळ असं येतो की ती बैठकीच्या मध्ये एखाद्या व्यक्तीवर विनाकारण अन्याय होत राहतो. त्या बैठकीमध्ये काही लोक म्हणजे बैठक बसवणार, त्या बैठकीमध्ये काही लोक विनाकारण एखाद्या माणसावर अन्याय जर होत असेल तर मुद्दाम त्याला अजून चिडवण्याचा प्रयत्न करतात किंवा अन्याय करण्याचा प्रयत्न करतात. असं भरपूर काही बैठकी होतात. जेमतेम काहीच बैठकी असे असतात की जिथं खऱ्याला खरा न्याय भेटतो आणि जे काही सत्य आहे ते मानलं जातं. परंतु काही कधी कधी असं भरपूर बैठकीत होतं की ज्या ज्या व्यक्तीवर न्याय मागायचं तर त्या व्यक्तीला न्याय भेटतच नाही अशा पद्धतीचं होऊन जातं. आणि त्यामुळे मग चढावं लागते कोर्टाची पायरी, म्हणजे कोर्टात यावं लागतं. अशा भरपूर प्रकारे आणि कोर्टात आल्याच्या नंतर मग आता कोर्टामध्ये पहिलेच प्रकरण भरपूर असतात. त्यामुळे आपलंच प्रकरण म्हणजे अक्षरशः एका पक्षकाराच प्रकरण जेमतेम आघाडीवर असेल असं कधी सांगता येत नाही, कारण कोर्टामध्ये अगोदरच भरपूर केसी असतात. त्यामुळे हा जे कोर्टाचे प्रकरण ते मिटवण्यासाठी भरपूर विलंब लागतो. ही सत्य परिस्थिती आहे. तर मग आता पुढे काय घडलं आपण बघूया. आता या आरोपीनं महिलेसोबत ओळख केली, ओळखीचं रूपांतर यांचं आता प्रेमात झालं होतं, मैत्री झालं होतं आणि मैत्रीचं प्रेमात झालं होतं. हा जो आरोपी हा या महिलेच्या हॉस्टेलमध्ये जायचा, तिला घेऊन यायचा. एक दिवस असंच झालं 12 जून रोजी यांनी असं ठरवलं की आता हे एक लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतील आणि ते एक रूम करून राहतील. त्यापूर्वी आता ही गोष्ट आहे 12 जूनची, परंतु त्याच्या अगोदर 2 मार्चच्या आणि 12 जूनच्या मधली गोष्ट सांगतो. ज्यावेळेस हे आरोपी महिलेकडे जात होते तर महिलेकडे जात असताना त्यांचे काही शारीरिक संबंध वगैरे व्हायचे. हा जो आरोपी त्या महिलेला इकडे तिकडे फिरवायचा, कुठे हॉटेलवर न्यायचा, कुठं काय जसं करायचं तसं करायचा. त्यानंतर असं भरपूर दिवस होत राहिलं आणि त्यातल्या त्यात या महिलेला मग ही जी महिला आहे ती गर्भवती झाली. गर्भवती झाल्याच्या नंतर आता तिने या आरोपीच्या म्हणण्यानुसार पहिला गर्भ पाडला. त्यानंतर आता दुसऱ्यांदाही असंच त्यांचं चालू झालं, येणं जाणं भेटणं बोलणं चालू झालं. आता हा आरोपी या महिलेला घेऊन तिचे म्हणजे महिलेला घेऊन कुठेही जायचा, त्यासोबत लैंगिक अत्याचार करायचा, तिच्यासोबत लैंगिक जो छेड ते करायचा आणि यांच्याशी मैत्री म्हणजे रूपांतर लग्नात होऊ लागलं होतं. नंतर कालांतरानं 12 जूनची तारीख आली आणि 12 जूनच्या तारखेला या आरोपीनं महिलेला सांगितलं की आता म्हणजे आरोपीने सांगितलं महिलेला की त्यांचं बँक बॅलन्स आता जास्त होऊ दे, कारण की जर लग्न करायचं असेल तर त्यांना सेटल होऊ दे, त्यांच्याकडे थोडाफार पैसा येऊ दे असं आरोपीने महिलेला सांगितलं होतं. परंतु आता ही गोष्ट तुम्ही सांगा भावांनो, लग्न करायचं म्हटलं किंवा काहीतरी म्हटलं तर कमीत कमी थोडंफार कुठे पैसा लागतोच ना, कारण जी मुलगी घरात नवरी येणारी असते आणि हा जो नवरा मुलगा असतो तर थोडंफार नवऱ्याकडे पैसे असावेच लागते, ही साहजिक गोष्ट आहे. तर मग आता इथून पुढे काय झालं की या आरोपीने महिलेला विचारलं की सांगितलं की बाबा यांच्याकडे जमतील अकाउंटमध्ये पैसे होते, थोडं बँक बॅलन्स होते, सेटल होते. पण त्यापूर्वी या आरोपीने महिलेला सांगितलं होतं की हे तर आता म्हणजे हे ऍडव्होकेट आहेत, हे वकील आहेत आणि तुझंही शिक्षण म्हणजे त्या महिलेला सांगायचे की तुझंही शिक्षण आपण आता LLB ला घेऊ, आता LLB करणार आणि आपण दोघं रिलेशनशिप मध्ये राहू असं या आरोपीने महिलेला सांगितलं होतं. तशाच पद्धतीनं ही महिला ऐकत राहिली. पुढे आता परत यांना महिलेला परत एक गर्भवती होणे झाली. आता ही महिला दुसऱ्यांदा गर्भवती झाली होती. असं करता करता मग आता या महिलेनं या आरोपीकडे मागणी केली की आता या दोघांना लग्न करायचं आहे, कारण आता या अगोदर जे झालं होतं या आरोपीने महिलेला सांगितलं होतं. तर त्या पद्धतीने ही महिला आरोपीचं ऐकत होती आणि त्याच पद्धतीने ती महिला राहत होती. पण ज्यावेळेस आता 12 जूनच्या रोजी असं घडलं होतं की ही जी महिला आहे, महिला आणि हे आरोपी हे जय भवानी नगर आहे ते रूम करून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. पण आजची घटना आहे, आज जी ऑगस्ट महिन्यात जे सुरू आहे ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये नंतर यांचं असं खटकलं की यांनी एकमेकापासून म्हणजे चांगलाच वाद झाला यांचा आणि याच वादाच्या रूपांतर सिडको पोलीस स्टेशनला मग महिलाने तक्रार दाखल केली. या तक्रारीत असं सांगितलं महिलेने की जो आरोपी आहे हा आरोपी फक्त लग्न करण्याचा आमिष दाखवतो पण लग्न करू शकत नाही. महिलेला 2दा गर्भपात झालेला आहे.
यांनी फक्त आम्हीच दाखवलेलं आहे आणि या महिलेची फसवणूक केलेली आहे असं महिलेने तक्रारीमध्ये सांगितलेलं आहे. तर भावनो ताईंनो, तुम्हाला या संदर्भात काय काय प्रश्न वाटतात जरूर कमेंटमध्ये करा. आणि तेच नव्हे तर आपल्या चॅनलचे सदस्य व्हा, सबस्क्राईब करा. आणि जर कोणाला नाव सुचवायचे असेल आपल्या चॅनलचे सदस्य झाल्यामुळं, मैत्री आपल्या चॅनलसोबत ज्यांची मैत्री झाल्यामुळे त्यांचे नाव जरूर कळवा. मी समोरच्या येत्या व्हिडिओमध्ये तुमचे नाव जरूर सांगण्याचा प्रयत्न करीन. तर चला भेटूयात नंतरच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या आणि या चॅनलवर जरूर तुम्ही या व्हिडिओवर जरूर कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटनं मला नवीन व्हिडिओ बनण्यास एक प्रोत्साहन भेटेल. आपल्या चॅनलचे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत